नमस्कार मंडळी. दररोज वरण खाऊन कंटाळा आला असेल तर आपण मसूरची पालक डाळ करणार आहोत. तर अगदी चविष्ट आणि सोपी आहे करायला. काय होतं, आपण बऱ्याचदा काय करतो, डाळी खायचं म्हटलं की मुलंही कंटाळा करतात आणि मसूरची डाळ करायची म्हटलं की मुलं काय सगळेजण कंटाळा करतात. तर अगदी कंटाळा न करता खातील अशी आपण भाजी करणार आहोत, म्हणजे डाळ करणार आहोत. तर तडका डाळ करायची आहे. तर अगदी मस्त लागेल. डाळ करून बघा, म्हणजे भातासोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही कशासोबत सुद्धा खाऊ शकता. अशा पद्धतीने आपण इथे भाजी केलेली आहे. तर अगदी रुचकर आणि पटकन होणारी भाजी जर करायची असेल तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी आपण इथे काय केलं आहे, मसूरची डाळ घेतलेली आहे 1 वाटी. ती डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. धुवून घेतल्यानंतर एक प्रेशर कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये काय करायचं आहे, आपल्याला जी डाळ आपण धुवून घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने ती टाकून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला डाळ कुकरमध्ये शिजवून घेतली तर पटकन शिजल्या जाईल, म्हणून आपण कुकरमध्ये लावतो आहे. तर पालक भाजी, 1 जोडी पालक भाजी घेतली मी. 1 वाटी डाळ घेतलेली आहे, तर त्याला 1 वाटी पालकाची जी भाजी आहे त्याची जोडी घेतलेली आहे. तर आपल्याला अगोदर धुवून घ्यायची, नंतर कापून घ्यायची आहे भाजी. तर ती भाजी टाकून घेतली आपण आणि नंतर आपण 2 टोमॅटोसुद्धा घेतलेत त्यामध्ये. 2 टोमॅटो टाकून घेतल्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, म्हणजे आवडतोबड चिरून घ्यायचा आहे कांदा, जास्त बारीक चिरण्याची गरज नाही आहे. आवडतोबड चिरलेले 2 मिडियम कांदे घेतलेत मी, 2 टोमॅटो घेतले, 1 पालक जोडी घेतलेली आहे आणि 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात 2 मी, त्यासुद्धा कापून घेतल्यात लांबट आकारामध्ये. आणि लसण आणि अद्रकची पेस्ट घ्यायची आहे 1 चमचा. व्यवस्थित आपलं सारण इथे टाकून झाल्यानंतर काय करायचं आहे, चांगलं आपल्याला शिजण्यासाठी जितकं पाणी लागेल तरी मी ते 2.5 ग्लास पाणी घालून घेतलं आहे. म्हणजे थोडंसं पाणी व्यवस्थित घालून घेतलं की आपल्या डाळीच्या वरती आलं की शिजायला हे मोकळी शिजलं जाईल. तरी ते व्यवस्थित एकसारखी मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स करून घेतल्यानंतर, म्हणजे पाणी घालून मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ह्या कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊन देण्यासाठी आपण मिक्स करून घेतो आहे. तर एकसारखी खालीवर यासाठी करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव झालं तर व्यवस्थित शिजल्या जाईल आणि डाळसुद्धा व्यवस्थित शिजल्या जाईल. तरी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आपण. मिक्स करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, मी तुम्हाला सांगितलं 2.5 ग्लास मी इथे पाणी घालून घेतलं आहे. 2.5 ग्लास पाणी घालून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या मिडियम गॅसवरती याच्या. 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर आपण डाळ बघताय, भाजी जी आहे ती वरती आलेली आहे आणि डाळ, जी मसूरची डाळ आहे ती अगदी मस्त शिजलेली आहे. आणि टोमॅटोसुद्धा. आपल्याला याला काय करायचं आहे, अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर रईच्या साहाय्याने आपल्याला एकसारखं घोटून घ्यायचं आहे, म्हणजे प्लेन होईल आपलं वरण. म्हणजे ती पालकाची भाजी जी आहे ना, ती खाताना एकदम एकसारखी मिक्स होऊन जाईल. त्यासाठी मी इथे काय करते, रईच्या साहाय्याने आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर रईच्या साहाय्याने घोटून घेते मी आणि पालक भाजी आणि वरण आपलं एकसारखं मिक्स झालं आहे. मिक्स झाल्यानंतर काय करायचं, आपल्याला याला कुकरमधून काढून आपल्याला कढईमध्ये घ्यायचं आहे, मोठ्या कढईमध्ये, म्हणजे आपल्याला त्यामध्ये पाणी घालता येईल आपल्याला. म्हणजे वरण भातासोबत किंवा भाकरीसोबत, तुम्हाला भाकरीसोबत खायचं असेल तर थोडं पातळ लागेल आणि भातासोबत लागेल तर थोडंसं घट्ट ठेवू शकता तुम्ही. तरी व्यवस्थित आपण इथे 1 ग्लास परत पाणी घालून घेतले. त्यामध्ये पाणी घालताना गरम पाणीच घालायचं आहे. थंड पाणी घातलं तर भाजीची जी चव आहे, म्हणजे वरणाची जी चव आहे ती अगदी कमी होऊ शकते, म्हणजे चवदार लागणार नाही, तुम्हाला छान लागणार नाही ते. तर त्याची टेस्ट कमी होईल, त्यासाठी गरम पाणीच घालायचं आहे. गरम पाणी घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि उकळी येण्यासाठी आपण गॅसवरती ठेवतो आहे त्याला. तर झाकण ठेवायचं वरती मीठ घालून आणि उकळी येऊ द्यायची. तर एका बाजूला आपल्याला काय करायचं, जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत आपण काय करणार आहोत, एक तडका पॅन घेतला आहे मी. त्यामध्ये काय केलं आहे, चांगलं 2 ते 3 चमचे, चांगलं 3 चमचे तेल घालून घेतलं आहे. 3 ते 4 मेथी दाणे घातलेत. मेथी दाणे तडतडले की जिरे घालायचे अर्धा चमचा, मोहरी घालायची अर्धा चमचा आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा घालायचा आपल्याला 2. मोठाले कांदे घेतलेत, लांबट आकाराचे चिरून घ्यायचे. तुम्हाला ज्या आकारात चिरायचे असतील तुम्ही त्या आकारात चिरू शकता त्याला. व्यवस्थित आपल्याला कांदे चांगले ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे चांगले मऊ आणि ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. तर कांदे फ्राय करताना थोडा गॅस फुल ठेवला आणि आपण एकसारखं हलवत जर राहिलं तर तुमचे कांदे एकसारखे फ्राय होऊन जातील, म्हणजे पटकन फ्राय होतील. तर आता आपण मधात काय करणार आहोत, कांदे फ्राय होईपर्यंत आपण थोडीशी डाळ उकळी आलेली ते बघतोय. जास्त जर घट झालेली असेल तर त्यासाठी आपल्याला बघायची आहे. जास्त जर घट झालेली असेल तर पाणी घालू शकता तुम्ही. तर आपली व्यवस्थित मिडियम आहे, नंतर थंड झाल्यानंतर भरपूर घट्ट होते. तर तोपर्यंत आपला चांगला कांदा ब्राऊन झालेला आहे. ब्राऊन झालेल्या कांद्यामध्ये काय करायचं आहे, लाल सुक्या मिरच्या घेतल्यात मी, त्या आपल्याला तोडून घालायच्या, अख्ख्या नाही घालायच्या, तोडून घालायच्या. त्याचा जो फ्लेवर आहे ना, तर तडक्याला खूप छान लागतो. त्यासाठी मी लाल सुक्या मिरच्या 2 घातल्यात आणि हिंग घातला आहे अर्धा चमचा, हळद घातली अर्धा चमचा, लाल मिर्च पावडर घालायची 1.5 चमचा आणि तुमच्या आवडीनुसार सांबार मसाला जर असेल तर सांबार मसाला घाला, तो खूप छान लागेल. मी सांबार मसालाच घातला 1 चमचा. कढीपत्त्याची पानं घालायची 20 ते 25. व्यवस्थित कढीपत्त्याची पाने घालून झालं की आपला इथे तडका जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे छान तडका जितका मस्त होईल. आणि ज्यावेळेस आपला कांदा ब्राऊन होतो त्यावेळेस गॅस एकदम मिडियम करायचा, म्हणजे आपण जे लाल मिर्च पावडर, गरम मसाला, हिंग घालतो ते जळायलासुद्धा नाही पाहिजे. तर आपला तडका तयार झाल्यानंतर जी डाळ उकळी आणायला ठेवलेली आपण त्यामध्ये घालून घेतलेला आहे. तर डाळीचासुद्धा आपण गॅस थोडा कमी केला आहे, कारण एकदम गॅसवर गरम उकळी आलेल्या वरणाला जर आपण तडका घातला तर उडू शकतो अंगावरती. तर त्यासाठी काय करायचं, थोडं काळजीपूर्वकच करायचं आहे.
तर तडका घालून झाल्यानंतर तुम्ही ते डाळ बघू शकता, मस्त डाळ झालेली आहे. तर तुम्ही भात जर तुम्हाला कंटाळा आला आहे पोळ्या करायचा किंवा भाकरी करायचा, तर काय करू शकता तुम्ही, मस्त राईस लावायचा, म्हणजे भात लावायचा, गरमागरम भात करायचा, थोडा चिकन करायचा आहे, म्हणजे गाळ करायचा आहे थोडासा, आणि त्यावरती आपला तडका वरण जे आहे लिंबू पिळायचं वरतून आणि मस्त खायला घ्यायचं आहे. आंब्याचं सीझनसुद्धा आहे, आंबेसुद्धा तुम्ही त्यासोबत खायला घेऊ शकता. तर वरणाला उकळी येण्यासाठी आपण 2 मिनटं ठेवून दिलेलं आहे. उकळी मस्त खळखळून आलेली आहे आणि वरणाचा जो रंग आहे आणि चव जी आहे अप्रतिम झालेलं आहे वरण. तुम्ही ट्राय करून बघा अशा पद्धतीचं वरण. सोपं आहे करायला आणि तुम्हालाही आवडेल, म्हणजे सर्वांनाच आवडेल मला तरी वाटतंय, अशा पद्धतीचं वरण आहे. तर वरण आपलं रेडी झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, मी मस्त राईस लावला आहे, म्हणजे भात लावला आहे. जे आपण भातासोबत वरण खातोय ना, ते खरंच खूप अप्रतिम लागतं. गरम गरम भात लावायचं. मी तुम्हाला सांगितलं आहे, थोडं पाणी जास्त घातलं तर चिकन भात होईल आणि आपल्याला वरणामध्ये मिक्स करून खायला अगदी छान लागेल. ट्राय करून बघा एकदा. तर मस्त गरमागरम वरण आहे, हाताला चटके लागतात, पण मस्त खावंसं वाटतंय. पापड घेतला आहे सोबतीला मी, कांदा घेतला आहे, आंबासुद्धा घेतलेला आहे. तर गरमागरम वरण ट्राय करून बघा आणि खाऊन बघा, खरंच खूप छान लागेल. सगळेच जण आवडीने खातील अशा पद्धतीचं, आणि थोडंसं लिंबू जरी टाकलं ना खायला, तर खरंच खूप छान लागेल. तर अगदी सोपं आणि पटकन होणारं वरण तुम्हाला कसं वाटलं आहे, तर सोपं आहे आणि करून तरी बघा, आणि करून केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल, म्हणजे वरणाची पद्धत आवडली असेल, आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि पटकन होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.